हळदीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा जो रोग येतो म्हणजे फुटवामर असेल किंवा कंदसड असेल, तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी आपण रिवाडेज देतो. रिवाडेजचं प्रमाण हे एकरी 500 ml आहे. 500 ml एक साधारणपणे 100 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित हलवून नंतर ते ठिबकद्वारे सोडायचं आहे. जर समजा पंपानं आपण ड्रेंचिंग करणार असेल तर एक साधारणपणे एकरी एका एकरसाठी 12 ते 15 पंप हे पडायला पाहिजे की तेव्हा ते प्रॉपर त्या प्रत्येक त्या आजारापर्यंत ते औषध पोहोचू शकेल. तर एकरी 500 ml रिवाडेज दिल्यानं एक म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला 72 तासामध्ये त्याचा रिझल्ट दिसतो. जर समजा हळदीला 3 ते 4 फुटवे असेल आणि त्यातला एक फुटवा मेला तर बाकीचे फुटवे म्हणजे त्याला जे काय होणारी बाधा आहे ती पूर्णपणे जागेवर थांबते आणि हळद काढेपर्यंत बाकीचे फुटवे हे सुदृढ असतात. आणि त्याचा जो रिझल्ट आहे वातावरणाच्या बदलानुसार एक साधारणपणे 20 ते 22 दिवस येतो. जर का वातावरण व्यवस्थित राहिलं, त्यावेळेला एखादा पाऊस झाला नाही, दमट वातावरण झालं नाही, तर एक साधारणपणे बरेचसे शेतकरी असे त्यांना काढणीपर्यंत दुसरं औषध सोडायची गरजही पडली नाही. पण एक साधारणपणे रिवाडेज सोडल्याच्या नंतर एक जी काय अपेक्षा असते समजा आपला की एवढे दिवस कंट्रोल राहावं असं, ते एक 20 ते 22 दिवस 100% त्यांना थांबलेलं आपण डोळ्यानं बघितलेलं आहे.